भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारनं उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केल्यापासून देशभरात या निर्णयाची, यामागच्या कारणांची आणि राधाकृष्णन यांच्या राजकीय योगदानाची बरीच चर्चा रंगताना दिसते. भाजपनं हा निर्णय घेताना कोणता विचार केला, काय नेमकं राजकीय समीकरण साधण्याचा प्रयत्न झालाय आणि सी.पी. राधाकृष्णन नेमके कसे राजकारणात आले, संघाशी त्यांचं नातं काय, याबाबत आपण या आजच्या व्हिडिओत चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे, तुम्ही पाहताय लेट्स अप. चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन म्हणजेच सी.पी. राधाकृष्णन 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूतील तिरुपूर या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. व्यवसाय प्रशासनातील शिक्षण अर्थातच BBA पूर्ण करून त्यांनी कोइंबतूर येथील चिदंबरम कॉलेजमधून पदवी घेतली. राजकीय जीवनाची सुरुवात त्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थातच RSSचे स्वयंसेवक म्हणून गोंडर म्हणजेच ओबीसी समुदायातून ते येतात. पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपनं उपराष्ट्रपती पदासाठी त्यांचं नाव जाहीर करून मोठी खेळी केली आहे. अनेक राज्यांत सत्ता स्थापन केलेल्या भाजपला दक्षिणेकडील राज्यांमध्ये आतापर्यंत तरी आपले पाय रोवता आलेले नाहीयेत. आता आगामी निवडणुकांमध्ये दक्षिणेत सत्ता मिळवण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि त्याची सुरुवात ते तामिळनाडूपासून सुरुवात करू इच्छितात. कारण पुढील वर्षी एप्रिल महिन्यात येथे विधानसभा निवडणुका पार पडतील. राधाकृष्णन यांना दीर्घ राजकीय अनुभव सुद्धा आहे. 1974 मध्ये ते भारतीय जनसंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य झाले. नंतर भाजपमध्ये आल्यावर त्यांनी तामिळनाडूमध्ये संघटना बळकट केली. 1996 मध्ये त्यांना तामिळनाडू भाजपचे सचिव म्हणून नेमण्यात आलं. त्यांच्या कामाची दखल घेत जनतेने त्यांना 2 वेळा अर्थातच 1998 आणि 1999 साली कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून दिलं. खासदार असताना त्यांनी संसदीय स्थायी समित्या असतील, वस्त्रोद्योग असेल, सार्वजनिक उपक्रम असतील आणि वित्तविषयक समित्यांतही काम केलं. त्यांच्या कारकिर्दीतली एक उल्लेखनीय अध्याय म्हणजे 2004 ते 2007 या काळात त्यांनी तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. या काळात त्यांनी 19,000 किलोमीटर आणि 93 दिवसांची असणारी अशी रथयात्रा काढली होती. नद्या जोड प्रकल्पांसाठी त्यांनी ही रथयात्रा काढली होती. अस्पृश्यता निर्मूलन, आतंकवाद विरोधी, जनजागृती, एक समान नागरी कायदा आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाला पुढे नेण्याचा उपक्रम त्यांनी याद्वारे साधला. त्यांच्या नेतृत्वामुळे तामिळनाडूसह दक्षिण भारतात भाजपची पकड मजबूत झाली. 2016 ते 2020 पर्यंत ते अखिल भारतीय कॉयर बोर्डाचे अध्यक्ष होते. याला काथ्या उद्योगही आपण ओळखतो. काथ्या उद्योगात 70 लाखांपेक्षा जास्त लोक काम करतात. त्यापैकी बहुतेक हे ग्रामीण भागातील आहेत आणि नारळ हे दक्षिणेत जास्त पिकतं. त्यामुळे दक्षिणेतील लोकांवर या उद्योगाचा एक भरपूर परिणाम पाहायला मिळतो. या काळात त्यांनी भारतीय कॉयर उत्पादकांसाठी जागतिक बाजारपेठ खुली केली आणि जी निर्यात त्यांच्या काळात झाली ती आतापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक ठरली होती. केरळमध्ये पक्ष संघटन वाढवण्यासाठीही त्यांनी काम केलं. त्याचे ते इन्चार्ज होते. 2020 ते 2022 या काळात त्यांनी केरळ भाजपचे प्रभारी म्हणूनही काम केलं. त्यांच्या राजकीय प्रवासातील पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे त्यांच्या राज्यपाल पदावरील नेमणुका. झारखंडचे राज्यपाल म्हणून 18 फेब्रुवारी 2023 ते 30 जुलै 2024 हा काळ त्यांनी पूर्ण केला. याच काळात मार्च ते जुलै 2024 दरम्यान ते तेलंगणा आणि पुदुच्चेरी अर्थातच पॉंडिचेरी या प्रदेशांचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून 31 जुलै 2024 रोजी त्यांनी शपथ घेतली. सी.पी. राधाकृष्णन हे केवळ राजकारणी नाही तर विविध पैलूंमध्ये पारंगत असं व्यक्तिमत्व असल्याचं आपल्याला दिसून येतं. कॉलेजला असताना टेबल टेनिस असो चॅम्पियन ते राहिलेत. उत्कृष्ट धावपटू, क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये रस असलेला विद्यार्थी अशी त्यांची ओळख होती. एनडीए कडून उपराष्ट्रपती पदासाठी त्यांच्या निवडीमागची कारण अनेक आहेत. ते केवळ 2 वेळा खासदार राहिले असा संबंध त्यामागे नाहीये फक्त, तर राष्ट्रवादी विचारांच्या मुळाशी असलेली त्यांची नाळ, भाजपच्या प्रदेश आणि राष्ट्रीय कार्यकारिणीद्वारे अनुभवलेली नेतृत्व क्षमता, शासकीय प्रशासकीय कौशल्य, राज्यपाल पदाचा अनुभव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दक्षिण भारतातील पक्ष संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान. राजकीय दृष्ट्या पाहिल्यास भारताच्या राजकारणात दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपला आपली कामगिरी दाखवता आलेली नाहीये. एनडीए आणि भाजपचा यामागे म्हणूनच दूरदृष्टीपूर्ण विचार आहे. तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी अर्थात पॉंडिचेरी या ठिकाणी भाजप वाढवताना स्थानिक ओबीसी समाजाला पुढे आणण्याचा आणि स्थानिक राजकारण साधण्याचा भाजपचा प्रयत्न अशा राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात लक्षात येतोय.
त्यांची निवड अर्थातच सी पी राधाकृष्णन यांची निवड ही दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपला बळकटी मिळवून देणाऱ्या आणि प्रादेशिक संतुलन साधण्याचा एक प्रयत्न मानता येईल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.